नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड ची आपल्याला माहीत असेल मागे जाहिरात आली होती 2023-24 मध्ये, ज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त पदांची भरती होती. परंतु 2025 साठी देखील भरपूर सारी अशी पदं काय आहेत, रिक्त आहेत. त्याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्यामध्ये रिक्त पदं भरण्याबाबतचा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता. बघा, आता हा प्रश्न जो आहे राज्यातील मनोरुग्णालयातील रिक्त पदं भरण्याबाबत विचारण्यात आलेला आहे. बघा, ज्यावेळेस आरोग्य विभाग या ठिकाणी आपण बघतो तर त्यामध्ये गट क पासून ड, गट अ आणि ब ची पदं असतात. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं, या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालयामधली पदं असतील किंवा या ठिकाणी मेंटल हॉस्पिटलमधली पदं असतील आणि अजून विविध विभाग आरोग्य विभागाअंतर्गत येतात. त्यापैकी हे मेंटल हॉस्पिटल म्हणजे मनोरुग्णालय एक विभाग आहे. त्या ठिकाणी देखील आरोग्य विभागामार्फत पदं भरली जातात. मागे गट ड ची जाहिरात आली होती, पहा गट क ची जाहिरात आली होती. वेगवेगळ्या ऑफिसेसमधली त्या जाहिराती होत्या. त्यानुसारच मित्रांनो ह्या जाहिरातीबद्दलचा अपडेट देण्यात आलेला आहे. यापैकी किती पदं रिक्त आहेत मनोरुग्णालयामध्ये, मग कुठल्या संवर्गाची, गट ड ची किती पदं रिक्त आहेत, गट क ची किती पदं रिक्त आहेत आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते त्याची माहिती देण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. बघा, हा प्रश्न जो आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांना विचारण्यात आलेला आहे. पुढील गोष्टींचा ते खुलासा करतील काय असं म्हटलेलं आहे. काय प्रश्न आहेत नेमके अगोदर पाहूयात आणि त्यांची उत्तर काय आहेत ती हे आपण पाहूयात. बघा, डॉक्टरांची रिक्त पदे असून मनोरुग्णालयातील गट अ, ब, क ह्या संवर्गातील 35% अधिक पदं रिक्त असल्याचं या ठिकाणी जानेवारी 2025 मध्ये व त्या सुमारासात निदर्शनास आले. हे खरं आहे का असं म्हटलेलं आहे. त्यासोबत पहा त्यांनी म्हटलं की रिक्त पदं भरण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली आहे आणि करण्यात येत आहे, नसल्यास विलंबनाची कारणं काय आहेत ते सांगावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पहा, आता स्वतः श्री प्रकाश आंबेडकर जे की सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी काय म्हटले पहा. पहिल्या प्रश्नाला त्यांनी म्हटलेलं आहे की रिक्त पदं जी आहेत त्या ठिकाणी जी पण गट अ पासून असतील, ब, क, ड ची पदं आहेत ते खरं आहे असं त्यांनी म्हटलंय, म्हणजे रिक्त पदं आहेत. त्यासोबत त्यांनी म्हटलं पहा पुढं, राज्यात ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर या 4 ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालय कार्यान्वित आहेत. बघा, आरोग्य विभागाअंतर्गतच या ठिकाणी पदं भरली जातात. राज्यामध्ये 4 ठिकाणी हे हॉस्पिटल आहेत, ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर. हे प्रादेशिक मनोरुग्णालय आहेत. या ठिकाणी रिजनल हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे मोठे हॉस्पिटल आहेत. त्यांच्या अंतर्गत मग उप हॉस्पिटल्स असतात, ठीक आहे. परंतु जे मोठे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी भरपूर सारी पदं रिक्त आहेत. तर ह्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील पदांची माहितीच त्यांनी खालीलप्रमाणे दिली. बघा, पदांचा घोषवाराच दिलेला आहे. सध्या किती पदं रिक्त आहेत, मग किती पदांची जाहिरात येऊ शकते ती आपल्याला माहिती या ठिकाणावरून समजणार आहे. तर पहा, या ठिकाणी मंजूर पदं किती आहेत? 2196 पदं मंजूर आहेत. आता बघा, हे गट आरोग्य विभागामधील ही फक्त या ठिकाणी छोटीशी पदं आहेत. अजून भरपूर सारी पदं असणार आहेत. आरोग्य विभागाची गट क व ड ची किंवा गट अ ब ची जशी जाहिरात येईल तशी खूप मोठी जाहिरात असणार आहे. त्यामध्ये हजारोची पदं रिक्त असणार आहेत. परंतु याच्यापैकी ही मेंटल हॉस्पिटलची जी पदं आहेत, एका विभागाची पदं तुम्हाला या ठिकाणी माहिती होत आहेत, त्याबद्दलची माहिती होते. मग ह्याची जाहिरात कधी येणार आहे हे माहिती झालं की आरोग्य विभागाची जाहिरात याच्या सोबतच कंबाईन जाहिरात या ठिकाणी येत असते. तर बघा, 2196 मंजूर पद आहेत, त्यापैकी 1719 पदं सध्या भरलेत. आत्तापर्यंतची ही माहिती लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो ही. त्यानंतर बघा, आता सध्या मग रिक्त पदं किती आहेत? तर 477 टोटल रिक्त पदं आहेत. पहा, 477 पूर्ण महाराष्ट्रामधून. तर त्यामध्ये गट अ ची 24 पदं रिक्त आहेत, गट ब ची 18 पदं रिक्त आहेत, गट क ची 90 पदं रिक्त आहेत आणि गट ड ची 345 पदं टोटल रिक्त आहेत मित्रांनो. तर हे 345 पदं जी असतात जसं की 10वी पासवरती भरली जातात आणि गट क ची 90 पदं आहेत. यामध्ये मग स्टाफ नर्स असतील, लिपिका असतील, त्याचबरोबर स्टेनो असतील, अशी भरपूर सारी पदं असणार आहेत. औषध निर्माण अधिकारी असतील, लॅब टेक्निशियन्स असतील, विविध पदं याच्यामध्ये तुम्हाला गट क ची देखील पाहता येतील. गट क चे जवळपास 52 ते 54 संवर्ग आहेत आणि गट क मध्ये 345 पदं रिक्त आहेत, ज्यामध्ये शिपाई असेल, रुग्णपट वाहक असेल, परिचर असेल, अटेंडन्स असतील, अशी भरपूर सारी पदं याच्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला भेटतील. ANM ची देखील पदं पाहायला भेटतील. तर हे फक्त प्रादेशिक मनोरुग्णालयाची 477 पदं रिक्त आहेत, ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रामधून. आणि बाकी भरपूर सारे विभाग आहेत, जिल्हा रुग्णालय असेल, इतर सर्व गट क व ड ची अजून भरपूर सारी पदं असणार आहेत. तर मग आता ह्यांची जाहिरात नेमकी कधीपर्यंत येऊ शकते? तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सद्यस्थितीत या राज्यातील 4ही मनोरुग्णालयातील
जी पदं असणार आहेत, रिक्त पदं भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. बघा आता ही कार्यवाही सुरू आहे, याची जाहिरात नेमकी कुठल्या डेटला येईल त्यांनी ते सांगितलेलं नाही. म्हणजे या ठिकाणची मनोरुग्णाची जाहिरात येईल, म्हणजेच आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे. मग बाकी विभागाची देखील त्याच्यामध्ये समावेश असेल. कंबाईन जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. 54 केडरची वेगवेगळे राज्यामधील जे पण ऑफिसेस आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले जे पण ऑफिसेस आहेत आरोग्य विभागाचे, त्यानुसार ही जाहिरात जी आहे कंबाईन जाहिरात येत असते गट क आणि ड ची. जसं की 2023-24 मध्ये आली होती पहा, 10,000 पेक्षा जास्त पदं भरली गेली होती TCS कंपनीमार्फत. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे त्यांनी की राज्यातील 4ही मनोरुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी गटामधील मंजूर पदांपैकी 53 पदं भरलेली असून यामध्ये 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांची या ठिकाणी पदव्युत्तर पदविका आहे, त्यांच्यामार्फत या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यात येत आहे. त्यासोबत पुढे म्हटलेलं आहे की सद्यस्थितीत या ठिकाणी समुपदेशकांची पदं जी आहेत मात्र मनोरुग्णालयामध्ये उपस्थित नाहीत, म्हणजे मंजूर नाहीत. त्यासोबत बघा जो शासन निर्णय आलेला आहे या ठिकाणी पदं भरण्यासंदर्भातला, त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. म्हणजे फिक्स कुठल्या तारखेला जाहिरात येऊ शकते ते मात्र नाही आहे, मात्र कार्यवाही चालू आहे. जाहिरात येऊ शकते कधीही, या वर्षामध्ये जाहिरात तुम्हाला पाहायला भेटू शकते सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर ह्याबद्दलची ही माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला. या ठिकाणी गट क व ड मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय जे आहे त्या ठिकाणची किती पदं रिक्त आहेत, 4 रुग्णालय आहेत, 477 टोटल पदं रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गट ड ची, जे की भरपूर सारे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र होतात. गट ड मध्ये 10वी पासवरतीची जवळपास ही पदं भरली जातात. तर 345 त्या ठिकाणी पदं रिक्त असणार आहेत. सध्याची जाहिरात आली होती पहा गट क व ड ची, भरपूर सारे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन देखील झालेले असतील. त्याच्या काही वेटिंग लिस्ट देखील सध्या देखील लागलेले 2025 मध्ये देखील गट क व ड च्या. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.